बघा, टुडेज मोटिवेशनल कोट, स्टे पॉझिटिव्ह नो मॅटर हाऊ हार्ड युअर लाईफ. तुमच्या लाईफमध्ये कितीही कठीण प्रसंग असू द्या, तुम्ही नेहमी पॉझिटिव्ह राहायचं. काय राहायचं? पॉझिटिव्ह, फक्त पॉझिटिव्ह राहायचं. काही होऊ द्या लाईफमध्ये, स्टे ऑलवेज पॉझिटिव्ह. समजलं? म्हणजे काय, कसं आहे, आपल्याला एखादी गोष्ट आपल्या फेवरमध्ये घडत नाही, आपल्या विरोधात घडते, ठीक आहे. तर तुम्ही फक्त पॉझिटिव्ह राहायचं, कारण जसं जसं टाइम पास होईल, ऑटोमॅटिक टाइम निघून जाईल, तसं तसं ती गोष्ट तुमच्या मनातून निघून जाईल आणि तुमचं दुसऱ्या गोष्टीमध्ये मन लागेल, ठीक आहे. पॉझिटिव्ह राहायचं. निगेटिव्ह झालं की मग आपले बाकीचे कामं होत नाही, ठीक आहे. असं नाही की सगळ्या गोष्टी अभ्यासालाच रिलेटेड असतात, ठीक आहे. माइंडवर कंट्रोल पाहिजे. कशावर? माइंडवर. पॉझिटिव्ह राहा म्हणजे काय? राहा, माइंडवर कंट्रोल ठेवा, ठीक आहे. एक क्वेश्चन बाकी आपला 5 नंबरचा. 5 नंबरचा क्वेश्चन बघा, 2 सर्कल दिलेले आहे तुम्हाला, ठीक आहे. हे टचिंग एक्सटर्नली आहे, काही ना काही त्याचा यूज होईल आपल्याला. मग बघा, सर्कल काढून घेऊ आपण सुरुवातीला. दोन सर्कल दिलेले, एक कॉमन टँजंट आहे दोघांची. कॉमन टँजंट आहे ना, दिसते का? टँजंट तिरपी झाली का आपली? एक मिनिट, कशी झाली रे? जाऊ दे, साधीच काढू आपण. ही एक अशी कॉमन टँजंट, ठीक आहे. आता एक 2 सेंटर दिलेले, हा सेंटर ए, सेंटर बी, आणि ते दोघांचा टचिंग पॉईंट दिलेला आहे तुम्हाला ई, ठीक आहे. आता काय करा, याला जोडून घ्या. हे रेडियस एक जोडून घेतली, ही एक जोडून घेतली. तुम्हाला कळायला पाहिजे काय जोडलंय. आणि हे झालं. ही जी फिगर होती त्याला फक्त आपण जोडून घेतलं, ही लाईन आली तुमची, ठीक आहे. आता फक्त एक शब्द इथं टाकायचं तुम्ही, हिअर. काय काय गोष्टी दिलेल्या आहे आपल्याला? रेडियस ऑफ सर्कल, मग रेडियस लिहून टाका, हिअर रेडियस. आता रेडियस कोणती कोणती आहे, याला नाव दिलेलं आहे का? सी आणि डी. रेडियस कोणती आहे? एसी आणि एई. रेडियस एसी, रेडियाय टाका डायरेक्ट, रेडियाय. एसी कोणाच्या बरोबर राहील? एईच्या. किती सेंटीमीटर? छोटा, आता छोटे मोठं, छोटं किती राहणार? 4 सेंटीमीटरचं. त्याच्यानंतर रेडियाय, एकापेक्षा जास्त असली की रेडियाय म्हणतो आपण. रेडियाय दुसऱ्या बी आणि बीडी किती राहणार या? 6 सेंटीमीटर, ठीक आहे. आता काय करा, एक फक्त याच्यामध्ये एक कन्स्ट्रक्शन करावं लागते आपल्याला. ड्रॉ एम परपेंडिक्युलर टू बीडी. एम वरून एक परपेंडिक्युलर टाकायचा बीडीला, असा एम म्हणून एक बरोबर परपेंडिक्युलर टाका बीडीला, ठीक आहे. काय टाकला? परपेंडिक्युलर ए एम. आता बघा, हा अँगल कितीचा बनेल? सी अँगल सांगा बरं, कितीचा बनेल? 90. डी कितीचा बनेल? 90. कोणता थेरम? टँजंट थेरम, ठीक आहे. नाऊ याला एक नंबर द्या. नाऊ AC इज परपेंडिक्युलर टू CD, आणि दुसरं काय? BD इज परपेंडिक्युलर टू CD. कोणता थेरम राहिला? बाय टँजंट थेरम. सगळं कशासाठी चालू आहे कळून जाईल तुम्हाला. बाय टँजंट थेरम. मग देअरफॉर बघा, आता इन
क्वाड्रिलॅटर, आता जो चौकोन बनलेला आहे ACDM, कोणता? ACDM. इन क्वाड्रिलॅटर ACDM अँगल सी किती आहे रे? 90 डिग्री. अँगल डी किती आहे? अँगल एम 90. याला 2 नंबर द्या. बघा सी आणि डी कुठून आले? फ्रॉम 2. कुठून गेल? आपण हे जे 90 डिग्री हे कुठून कळालं आपल्याला? 2 वरून. आणि एम 90 डिग्री हे कुठून कळालं आपल्याला? 1 वरून. आता मग चौकोनाचे 3 अँगल 90 आहे, तो उरलेला कितीचा राहील? 90चा. मग अँगल हा जो आहे कोणता अँगल उरलेला आहे आता? ए. अँगल ए पण कितीचा राहील? 90 डिग्री. का? रिमेनिंग अँगल. बघा हा क्वेश्चन महत्वाचा आहे तुमचा एक्झामसाठी. रिमेनिंग अँगल. बघा काय करतो आपण जॉमेट्रीमध्ये, फक्त तुम्हाला काही गोष्टी कराव्या लागतात. कोणत्या? एक ही काढली आपण कारण 90 डिग्री दाखवायचं होतं. हे 2 परपेंडिक्युलर दाखवले आपण कारण हे 3 अँगल आपल्याला 90 डिग्री दाखवायचे होते. चौथा ऑटोमॅटिक आला. आता हे 4 अँगल 90 डिग्री, याचा अर्थ काय? कोणता ट्रायंगल असतो 90 डिग्री म्हटल्यानंतर? सॉरी, चौकोन कोणता असतो? रेक्टँगल. ACDM इज ए रेक्टँगल. रेक्टँगलच्या प्रॉपर्टीज काय असतात? समोरासमोरील बाजू सारख्या. देअरफॉर AC इज इक्वल टू DM. AC कोणाच्या बरोबर राहील? DM च्या. आणि CD इज इक्वल टू AB का AM? AM. ठीक आहे. आता आपल्याला बघा फाइंड काय करायचं? आपल्याला फाइंड द लेंथ ऑफ CD फाइंड करायचं आपल्याला. काय फाइंड करायचं? CD कोणाच्या बरोबर आहे? AM च्या. आता AM जर निघाली तर CD ऑटोमॅटिक निघून जाईल. आता तुम्ही मला सांगा, AM काढण्यासाठी आपल्याला पायथागोरस थेरम वापरायचा. काय वापरायचं आहे? पायथागोरस थेरम. आपल्याला AB माहिती पाहिजे. AB किती येईल? कशी येईल? 12 AB. AB किती येईल सांगा तुम्ही? AB 10. किती येईल? 10. कारण हे डिस्टन्स किती आहे? 4. हे डिस्टन्स किती आहे? 6, 10. आता AB झालं. BM माहित पाहिजे. आता BM किती येईल सांगा बरं मग तुम्ही? AC इज इक्वल टू DM इज इक्वल टू किती राहील? 4 सेंटीमीटर. किती राहील? 4 सेंटीमीटर. कारण AC किती आहे? 4. तर DM किती आली? 4. आणि BD किती आहे? BD 6. मग उरलेली किती राहिली? 2. मग बघा आता इन ट्रायंगल किंवा साईड काढून घ्यावं अगोदर आपण, ट्रायंगल नंतर टाकू. नाव बघा पहिले एक बाजू काढू. AB इज इक्वल टू काय राहील? AE प्लस EB किंवा B. याला काय म्हणू शकतो आपण? AEB. ठीक आहे. याच्या अगोदर एक शब्द टाका, आपल्याला टाकावा लागेल. बाय थेरम ऑफ टचिंग सर्कल. हे खूप महत्वाचं, नावच खूप महत्वाचं असतं माहिती का तुम्हाला जॉमेट्रीमध्ये. तुम्ही म्हणता ना जॉमेट्रीचा पेपर तर खूप चांगला लिहिला पण मार्क्स का पडत नाही? या एका नावामुळं. बाय थेरम ऑफ टचिंग सर्कल. ठीक आहे. बाय थेरम ऑफ टचिंग सर्कल AB इज इक्वल टू AE प्लस EB. AE किती आहे? 4. EB किती आहे? 6. टोटल किती झाले? 10 सेंटीमीटर. एक बाजू भेटली आपल्याला AB. आता BM फाइंड करायचं आपल्याला. नाव BD इज इक्वल टू काय आहे? BD इज इक्वल टू आहे तुमचं BM प्लस DM. म्हणजे हे किती आहे? 6. BM माहित नाही. हे किती आहे? 4. आता तुम्हाला माहिती आहे, डायरेक्ट टाकून द्या. BM किती मग? 2 सेंटीमीटर येईल ना. 6 वजा 4 2 सेंटीमीटर. आता हे झालं एक गोष्ट. ठीक आहे. आता इन ट्रायंगल बघा हे झालं एवढं. आता BM माहित झालं आपल्याला, AB माहित झालं. आता फक्त पायथागोरस थेरम वापरायचा आपल्याला. इन ट्रायंगल AMB अँगल M 90 डिग्री आहे. सांगा पायथागोरस थेरम. बाय पायथागोरस थेरम. बघा तुम्ही एक ऑब्झर्व करा, पेपर लिहिताना आता तुम्हाला सध्या मी जेव्हा शिकवतो तुम्हाला वाटत असेल बापरे किती मोठं आहे, एवढं लिहा एवढं लिहा एवढं लिहा. पण ऍक्च्युअल पेपरमध्ये सांगतो तुम्हाला, ऍक्च्युअल पेपरमध्ये ते 1 2 सोडून द्या. 3 मार्काचे किती क्वेश्चन असतात? 3 मार्क्सचे 2च क्वेश्चन असतात. 4 मार्क्सचे किती क्वेश्चन असतात? 2च क्वेश्चन असतात. आणि एक 3 मार्कचा एक्स्ट्रा क्वेश्चन असतो आउट ऑफ सिलेबस.
म्हणजे टोटल किती क्वेश्चन आहे? फक्त 5. 5 क्वेश्चन लिहायला किती वेळ लागणार तुम्हाला? 1 घंटा पकडा. किती तास? 1 तास. बाकीचे एका तासात तर ते होणारच झाले ना. 1 मार्क्स क्वेश्चन, 2 मार्क्स क्वेश्चन, ऍक्टिव्हिटी काहीच नाही त्याच्यामध्ये. समजलं का तुम्हाला? जास्त ताण नाही घ्यायचा. असे फक्त 2च क्वेश्चन सॉल्व्ह करणे तुम्हाला. 4 मार्क्सचे 2 क्वेश्चन, 3 मार्क्सचे 2 क्वेश्चन. ठीक आहे. आता हे झालं बाय पायथागोरस थेरम. बाय पायथागोरस थेरम याच्यात सांगा मला हायपोटेनस कोणता आहे? AB. 90च्या समोरचा कोण असतो? हायपोटेनस. AB स्क्वेअर बरोबर काय राहील? AM स्क्वेअर प्लस BM स्क्वेअर. AB किती आहे? 10. 10चा स्क्वेअर. AM किती आहे? माहित नाही. BM किती आहे? 2. 2चा स्क्वेअर. मग AM स्क्वेअर बरोबर काय होईल? 10चा स्क्वेअर 100. त्याच्यामधून 2चा स्क्वेअर -4. AM ला मुवमेंट नाही केली आपण, मुवमेंट केली 2ची. किती आहे? 96. सांगा 96 मध्ये कोणता स्क्वेअर लपलेला आहे? कोणता स्क्वेअर लपलेला आहे 96 मध्ये? सांगा पटकन. कोणता आहे? 33. 96 मध्ये कोणता स्क्वेअर लपलेला आहे? 16 गुणिला 6. आठवलं पाहिजे तर पटकन. AM बरोबर काय होईल मग? 16 गुणिला 6. ठीक आहे. अंडर रूट मध्ये. मग AM बरोबर काय येईल? 16 कोणाचा आहे? 36 कसं येईल रे? 36 नाही येणार. 4√6 सेंटीमीटर ही झाली AM. पण आपल्याला फाइंड काय करायचं होतं? फाइंड द लेंथ ऑफ CD. मग देअरफॉर नाउ CD इज इक्वल टू AM. कुठून? इथं लिहिलेलं आहे ना हे आहे, किंवा याला नंबर द्या. 1 2 2 झालेले, याला 3 नंबर द्या. फ्रॉम 3. मग CD इज इक्वल टू काय येईल? 4√6 सेंटीमीटर. ठीक आहे. या CD साठी आपल्याला या सगळ्या गोष्टी कराव्या लागल्या. कळालं का? ठीक आहे, लिहून घ्या. हा बघा 3.2 झालेलं आहे आपलं. आता 3.2 नंतर काही मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक या सर्कल मधला आर्क ऑफ सर्कल. काय? आर्क ऑफ सर्कल. बघा आता असं एक सर्कल दिलेलं आहे, इथं दिलेले अ सिकॅन्ड डिवाइड्स अ सर्कल इन 2 पार्ट्स. आता हे सिकॅन्ड, हे काय? सिकॅन्ड. असे जर सिकॅन्ड काढले आपण तर सिकॅन्ड 2 पार्ट मध्ये डिवाइड करेल सर्कलला. किती पार्ट मध्ये? 2. हा झाला एक वरचा पार्ट, हा झाला एक खालचा पार्ट. Any one of these 2 parts and the common points of the circle and the secant constitute an arc of circle. ठीक आहे, समजलं असेल तुम्हाला? बरं, मराठी एवढं चांगलं नाही तुमचं? काही इंग्लिश हिंदी? बरं जाऊ दे. ही सिकॅन्ट आहे. ही काय? सिकॅन्ट. सिकॅन्टनं सर्कलला 2 पार्ट मध्ये डिवाइड केलं आणि सर्कलवर जर एखादा पॉइंट असला, सर्कलवर काय असला एखादा पॉइंट, हा पॉइंट आहे जो सर्कलवर, हा जो पॉइंट आहे सर्कलवर हा, आणि ही काय आहे? सिकॅन्ट. तर हा एक झाला आर्क, हा एक आर्क झाला, आणि हा झाला दुसरा आर्क. ठीक आहे. कंस म्हणतात मराठीत त्याला. काय म्हणायचं? कंस. तर याचं नाव काय राहील? AYB. काय नाव राहील त्याचं? आर्क AYB. आर्क AYB हा वरचा, आणि या आर्कचं नाव काय राहील? आर्क AXB. ठीक आहे. असं नाही की 3च नावामध्ये, आर्क 2 नावामध्ये पण असू शकतो. किती नावामध्ये? 2. तुम्ही याला आर्क AB पण म्हणू शकता, पण तुम्हाला मग ते सांगता येणार नाही आर्क AB कोणता आहे. 2 आर्क AB इथं. कोणता? एक हा AB आणि दुसरा हा AB. तुम्ही सांगू शकता का एक्झॅक्ट कोणता येतं? त्याच्यासाठी मिडल नेम घ्यावं लागतं. पण तुम्ही असं म्हणू शकता आर्क AY, कारण आर्क AY एकच आहे ना, आहे का? बरोबर आहे, म्हणू शकता का? इकडून पण येऊन राहिला. ठीक आहे, समजलं? हे कन्फ्युजन आहे. याला फक्त एवढं तुम्ही एवढं लक्षात ठेवा, सर्कलवरच्या पॉइंटला काय म्हणतो आपण? सर्कलवरचे पॉइंट जर आपण सिकॅन्ड सोबत जोडले तर त्याला काय म्हणतो आपण? आर्क. आता याच्यात प्रकार आहे काही. याच्यात प्रकार कोणते? पहिला आहे सेंट्रल अँगल. कोणता अँगल? सेंटर. आर्क समजलं सगळ्यांना? सर्कलवरचे पॉइंट. आता सेंट्रल अँगल. आता हा आर्क आहे समजा. कोणता आर्क आहे? APB. कोणता आर्क आहे? APB. ठीक आहे. हा झाला एक आर्क, आर्क APB, आणि हा दुसरा आर्क AQB, आर्क
AQB. आता इथे एक शब्द दिलेला आहे मेजर. मेजर म्हणजे काय रे? आणि दुसरा शब्द आहे मायनर. मेजर म्हणजे काय? मेजर म्हणजे मोठा, मायनर म्हणजे छोटा. दिसतं ना तुम्हाला? याला काही असं म्हणजे डीप मध्ये जायची गरज नाही आपल्याला. मेजर म्हणजे मोठा आर्क, मायनर म्हणजे छोटा आर्क. ते तुम्ही फिगर पाहून, ही डायग्राम पाहून सांगू शकता डायरेक्ट की हा मोठाच राहणार आहे आणि हा राहणार आहे छोटा. आता मेजर आणि मायनर बद्दल काही तुम्हाला कन्फ्युजन आहे का? नाही. जो आर्क आहे आपण, आता आर्क कोणता आहे? APB. त्याचे जे एंड पॉइंट आहे, कोणते पॉइंट? एंड पॉइंट. लक्ष द्या बरोबर हा. जो आर्क आहे त्याचे एंड पॉइंट जर आपण सेंटर सोबत जोडले, कशासोबत जोडले? सेंटर सोबत, तर त्याला म्हणायचं सेंट्रल अँगल. काय म्हणायचं? सेंट्रल अँगल. म्हणजे एपीबीचा सेंट्रल अँगल कोणता आहे मग? AOB. ठीक आहे, काही प्रॉब्लेम? आता हा जो सेंट्रल अँगल असतो आणि हा जो आर्क आणि सेंट्रल अँगल हे दोन्ही सारखे असतात. कसे असतात? सारखे. म्हणजे हा जर 70चा असेल तर हा पण कितीचा राहील? 70चा. ठीक आहे. सेंट्रल अँगल म्हणजे काय कळालं तुम्हाला? सेंट्रल अँगल म्हणजे काय? त्या आर्कची एंड पॉइंट जोडून काढलेला अँगल. ठीक आहे, AB. पण कोणत्या साईडला आहे? या साईडला. ठीक आहे. आता जर तुम्हाला क्यूबीचा सेंट्रल अँगल फाइंड करायचा असलं तर कसा फाइंड केला असता तुम्ही क्यूबीचा? क्यूबीचा सेंट्रल अँगल कसा फाइंड केला असता? हा क्यू जोडला असता याला आणि हा बी जोडला असता. याचा सेंट्रल अँगल कोणता आहे मग आता? हा. समजलं? सेंट्रल अँगल म्हणजे जो आर्क दिलेला आहे त्याला सेंटर सोबत जोडायचं. सेंट्रल अँगल म्हणजे काय? जो आर्क दिलेला आहे त्याला सेंटर सोबत जोडायचं. हे झालं सेंट्रल अँगल. काय काय बघितलं आपण? आर्क, त्याच्यामध्ये मेजर आर्क, मायनर आर्क, सेंट्रल अँगल. 3 गोष्टी क्लिअर झाल्या. सेंट्रल अँगल हा खूप महत्वाचा आहे क्वेश्चन सोडवताना. सेंट्रल अँगल का महत्वाचा आहे? कारण सेंट्रल अँगल आणि करस्पॉन्डिंग आर्क म्हणतात त्याला. सेंट्रल अँगल आणि त्याचा करस्पॉन्डिंग आर्क यांची लेंथ कशी असते? सारखी. लेंथ म्हटल्यापेक्षा मेजर, माप. म्हणजे हा जो असेल सेंट्रल अँगल तोच त्याच्या समोरचा आर्क येईल. त्याच्यानंतर मेजरमेंट ऑफ आर्क. आता मेजरमेंट कसं काढायचं त्यांचं बघा. आता पूर्ण मला सांगायचे सर्कल, या सर्कलची पूर्ण बेरीज किती असते अँगलची? 360. ठीक आहे. मग आता आपल्याला समजा मेजर ऑफ द आर्क, आता हे दिलेलं आहे थोडंफार, एवढं जाऊ द्या. 2 गोष्टी लक्षात ठेवा फक्त, बाकी क्वेश्चन मध्ये सांगतो तुम्हाला. एक गोष्ट, पूर्ण सर्कलचं मेजर किती असतं? 360. आणि हाफ सर्कलचं मेजर किती असतं? 180. मग आता सपोज, आता मी तुम्हाला जर असं म्हटलं, इकडे बघा, इकडे लक्ष द्या, मी तुम्हाला म्हटलं एपीबी 70 डिग्री आहे. किती डिग्री आहे? 70. हा जो तुमचा एपीबी आहे हा तुमचा 70 डिग्री. किती डिग्री आहे? 70. मग मला AQB चं माप सांगा तुम्ही. 290. हे झालं. ठीक आहे. आता क्वेश्चन थोडा वाढवतो. मी जर म्हटलं हा सेंट्रल अँगल 65 डिग्रीचा आहे. किती डिग्रीचा आहे? 65. तर मला याचं माप सांगा. 295 का? 295. ठीक आहे. 295 का? कारण हा 65 डिग्रीचा आहे. याचा अर्थ हा कितीचा आहे? 65. याच्या समोरचा कितीचा राहील? आर्क 65. मग हा 65 चा आहे, तर हा 360 मधून 65 मायनस करा. 360 मधून 65 गेले, किती उरतील? 295 डिग्री. समजलं? हेच कॉन्सेप्ट आपल्याला वापरायचे समोर. ठीक आहे. आता याच्यावर काही थेरम आहे. हा पहिला थेरम बघा. पहिला थेरम काय म्हणायचं? द कॉर्ड्स करस्पॉन्डिंग टू कॉन्ग्रुएंट आर्क्स ऑफ सर्कल आर कॉन्ग्रुएंट. आता कॉर्ड्स सर्कल मध्ये तुम्हाला मी पहिल्या दिवशी शिकवलं कॉर्ड्स काय, टँजंट काय, सिकेंड काय. तुम्हाला पटकन आठवलं पाहिजे. कॉर्ड्स म्हणजे काय? सर्कल मधल्या 2 पॉइंटला जोडणारी लाईन. AC आणि ED किंवा D ह्या काय? कॉर्ड्स आहे. ह्या जर सारख्या असतील, सारख्या म्हणजे त्यांची लेंथ जर सारखी असेल, ही 4 सेंटीमीटर, ही 4 सेंटीमीटर, जर कॉर्ड सारखे असतील आणि त्यांनी जर आर्क तयार केलेले असतील तर ते आर्क कसे असतील? सारखे. म्हणजे ही AC कोणाच्या बरोबर आहे? डीच्या. AC न कोणता आर्क तयार केलेला आहे? APC. आणि यानं कोणता आर्क काय? DQB. ठीक आहे, DQE. तर हे काय आहे? सारखे. ठीक आहे. आणि याच्या उलट एक थेरम आहे. काय? बघा, उलटा झाला हा थेरम आपला. हा थेरम इकडे पाहिजे होता, सांगताना उलटा झाला. काय सांगितलं मी तुम्हाला?
हे आर्क सारखे, सॉरी म्हणजे उलट झालं फक्त सांगताना, ते याचं सांगितलं मी तुम्हाला, जे आता बोललो ना त्याचं बोललो, परत सांगतो एकदा. हे आर्क सारखे, आर्क काय सारखे, एपीसीचं माप डीक्यूईच्या बरोबर आहे, म्हणजे हा 80 डिग्रीचा आहे तर हा पण 80 डिग्री, हा 70 डिग्रीचा आहे तर हा तर 70 डिग्री. जर दोन्ही आर्क सारखे असतील तर त्यांची कॉर्ड पण काय राहील, सारखे. कॉर्ड काय राहील, सारखे. आता याच्या उलट काय, कॉर्ड दिलेले आहे, कॉर्ड पीक्यू इज इक्वल टू कॉर्ड आर एस. पी क्यू कोणाच्या बरोबर आहे, आर एस. मग यांनी तयार केलेले आर्क कोणते, पी एम क्यू आणि यांना आर एन एस, हे काय राहील, सारखे राहतील. 1 किंवा 2 मार्काला विचारतील. काही प्रॉब्लेम याच्यामध्ये, समजला. बघा काय काय बघितलं एकदा बघून घ्या, आपल्याला क्वेश्चन घ्यायचे, खूप महत्वाचे क्वेश्चन आहे. पहिलं हे वरचं जाऊ द्या. सेंट्रल अँगल, सेंट्रल अँगल म्हणजे काय, आर्कनं तयार केलेला सेंटरवरती अँगल. कुठं तयार केलेला राहील, सेंटरवरती. मॅथ मध्ये डेफिनेशन विचारत नाही, तुम्हाला माहिती, कन्सेप्ट लक्षात ठेवायची फक्त. एपीबी न सेंटरवरती अँगल तयार केलेला एक. त्याच्यानंतर दुसरा पार्ट पडतो मेजर आर्क, मायनर आर्क. मेजर आर्क आणि मायनर आर्क कसे काढायचे, 360 मधून मायनस करायचं. पूर्ण एखाद्या वेळेस तुम्हाला येईल रिकाम्या जागेमध्ये येईल आलं तर, की पूर्ण आर्कची बेरीज किती असते, 360. सेमी सर्कल मध्ये किती असते, 180. ठीक आहे. त्याच्यानंतर हा थेरम, ह्याच्यात भरपूर थेरम आहे. काय पहिला थेरम, काय कन्सेप्ट न समजा, ती स्टेटमेंट द्या सोडून. काय, जर आर्क सारखे असतील तर त्यांच्या कॉर्ड्स काय असतील, सारख्या. आणि याच्या उलट जर कॉर्ड सारखे असतील तर त्यांचे आर्क पण कसे राहतील, सारखे. ठीक आहे. आणि समोर आपल्याला सॉल्व्ह करणे त्याला. ठीक आहे. बाकी हे जे आपण उद्या घेऊ.